नमस्कार. इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला आपल्या मुलांचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, वेगवेगळ्या ट्रिक्स अवलंबून आपण वेगवेगळे त्यांच्या शब्द तयार करून घ्यायचे. वेगवेगळे शब्द त्यांना शोधायला लावायचे. आपण याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, हिडन वर्ड्सचा, म्हणजे एका शब्दामधून अनेक शब्दांची निर्मिती होते, अनेक शब्द तयार केले जातात. आता आजचा व्हिडिओ आपण आहे वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय? फॉर्मेशन्स म्हणजे निर्मिती, एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूची निर्मिती. वर्ड फॉर्मेशन्स म्हणजे एका शब्दापासून दुसऱ्या शब्दाची आपल्याला निर्मिती केली झालेली आहे. कशी होणार आहे आणि कशी होते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इथं फर्स्ट वर्ड आहे, एक्झाम्पलसाठी जे वर्ड्स दिलेले आहेत, MONKEY, मंकी. आता मंकी म्हणजे काय? माकड, बरोबर आहे, एक ॲनिमलचं नेम आहे. मग आता पुढे मी अर्थ दिलेला आहे चावी. मग आता पुढे अर्थ चावी दिलेला आहे, तर यासाठी इंग्रजीमध्ये आपण कोणता वर्ड वापरतो? की, बरोबर आहे. KEY, की म्हणजे काय? चावी. पावर एका स्पेलिंग दोन स्पेलिंग तयार झाल्या आणि दोन अर्थही तयार झाला की दोन शब्दांची तयारी झाली मुलांची. आता नेक्स्ट आहे हाऊस. आता हाऊस पासून कोणते दोन बनवतात? हाऊस म्हणजे काय? घर. आता पुढचा शब्द दिला आहे उपयोग. उपयोगासाठी आपण इंग्रजी शब्द कोणता वापरतो? यूज. यूज म्हणजे काय? उपयोग. आता नेक्स्ट आहे मँगो. MANGO. मँगो म्हणजे काय? आंबा. मँगो म्हणजे काय? आंबा. आता नेक्स्ट आहे, इथे मी जाणे अर्थ लिहिलाय. मग जाणे या अर्थासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरायचा? गो. कोणता आहे? गो. गो म्हणजे जाणे. आता नेक्स्ट वर्ड आहे मदर. MOTHER. मदर म्हणजे काय? आई. आई, माता. मग आता मदर साठी म्हणजे आई, तर मग आता पुढचं काय आहे आपल्याला? इतर शब्द लिहिलेला आहे, अर्थ लिहिलेला आहे मराठीमध्ये इतर. मग इतर साठी आपल्याला इंग्रजीमध्ये कोणता शब्द असतो? OTHER. अदर म्हणजे काय? इतर. आता नेक्स्ट आहे FOREST. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. आता आपल्याला पुढचा मी मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे विश्रांती. मग विश्रांतीसाठी आपल्याला इंग्रजीमध्ये कोणता शब्द काय असतो? रेस्ट. रेस्ट. रेस्ट म्हणजे काय? विश्रांती. REST. रेस्ट म्हणजे विश्रांती किंवा आराम. आता नेक्स्ट आहे क्लॉक. CLOCK. क्लॉक म्हणजे काय? घड्याळ. हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. मग पुढचा मी इथं अर्थ लिहिलेला आहे कुलूप. मग कुलूप या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता अर्थ स्पेलिंग आहे? लॉक. LOCK. आपण बाहेर जाऊन घरात लावतो ना, लॉक लाव, आपण म्हणतो ना लॉक लावलं का चेक करायचं आपण करतो, किंवा लॉक लावून जातो आपण सुरक्षेसाठी. लॉक म्हणजे काय? कुलूप. लॉक म्हणजे काय? कुलूप. आता नेक्स्ट आहे ऍक्शन. ACTION. ऍक्शन म्हणजे काय? क्रिया. आता पुढचा मी अर्थ लिहिला आहे चावर. चावर म्हणजे साठी मराठीमध्ये जे लिहिले आहे त्यामुळे इंग्रजी शब्द कोणता असतो? ON. ON म्हणजे ऑन. ऑन म्हणजे च्या वर. आता नेक्स्ट लिहिलेला आहे स्ट्रीम. STREAM. स्ट्रीम म्हणजे काय? प्रवाह. प्रवाह किंवा वाहून. मग स्ट्रीम म्हणजे प्रवाह आहे, तर इथे मी आहे. मग आहे या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द असतो? AM. AM म्हणजे काय? आहे. आणि स्ट्रीम म्हणजे काय? प्रवाह. पावर. एवढ्या इझी टेक्निक वापरून आपण, एवढ्या इझी ट्रिक्स वापरून आपण मुलांचा शब्दसंग्रह खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. अशाच प्रकारच्या ट्रिक्स माहिती करून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.